नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे. आज 10-15 दिवसानंतर आजचा विषय आहे की आपण पाट ठेवली पाहिजे की विकायला पाहिजे याच्याबद्दल थोडीशी माहिती. की कोणी काय म्हणतं आहे की आपण पाट विकून त्याच्या जागेवर शेळी घेतलेली फायद्यात राहतं. हो राहतं ना, फायद्यात राहत नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये एक म्हणजे काय होतं ना, आपण जे दुसऱ्याकडून घेणार आहोत शेळी, जर तीच पाट जर आपण चांगली तयार केली, व्यवस्थित वर्षभर सांभाळली, तिची हाईट वेट हे चांगल्या प्रमाणात जर वाढवलं, आपण तिची व्यवस्थित काळजी घेतली, जे लोकांकडून तुम्हाला 30 आणि 25 हजार रुपयाला शेळी घ्यायची, ती तुम्ही घरचीच तयार करून स्वतःचं मार्केट तयार करा. दुसऱ्याकडून घेऊन त्याच्यावर घेणं का होत नाही, पण दुसऱ्याकडून घेण्यापेक्षा स्वतःचं तुम्ही जर तयार केलं तर कधीही उत्तम राहतं. मी त्याच्यातून समजा तुमचे बोकड वगैरे असले ते विकून घ्या, पण पाट विकून मला नाही वाटत की ते म्हणजे परवडेबल राहतं म्हणून. कारण आपण त्या शेळीसाठी, पाटीसाठी थोडीशी मेहनत घेतली, तिला जर व्यवस्थित आपण तयार केलं तर खूप चांगल्या प्रमाणात तिची आपल्याला फायदा भेटेल. कोणाला कसं, आता कोणाचा विचार कसा, दुसऱ्यांचा विचार कसाही असू शकतो. आता काही लोक समजा जे गाया पाळतात, ज्यांच्याकडे गाय आहेत, ते का असं करतात का, कालवडी विकतात आणि गाय घेतात, असं नाही होत मित्रांनो. ते कालवडी तयार करतात, थोडीशी मेहनत घेतात, खर्च करतात. आपण त्या दृष्टीने जर ते शेळीकडे पाहिलं नाही तर मग आपण त्याच्यामध्ये सक्सेस जास्त लवकर होणार नाहीत. कारण आपल्याला काय वाटणार, मग आपल्याला थोडंसं वेगळं वळण भेटतं त्याच्यामध्ये. आपण प्रॉफिटमध्ये जाण्याच्या ऐवजी आपण खड्ड्यात जातो. तुम्ही 4-5 शेळ्या करा, त्याच्यातून समजा जे बोकड होतील ते विका, त्याच्यावर शेळी घ्या. पण पाट विकणं हे मला तरी बरोबर वाटत नाही. जे तुमचं स्वतःचा ब्रँड तयार करा ना मित्रांनो. कशाला लोकांकडून घ्यायची वेळ येईल तुम्हाला. जे 30 आणि 35 हजार रुपये शेळीला जर तुम्ही घालवत असताल, त्याच टपमध्ये आपण पाट तयार करू शकतो ना. आता त्यांच्याकडे तयार होत असेल तर आता आपल्याकडे का नाही होणार, हा पण विचार करा ना. त्यांना ती तयार करून विकायला परवडते, मग आपल्याला काय नाही परवडणार. आपलीच घरची पाट असल्याच्या नंतर आपल्याला रुपये घालायचा आहे का, खर्च किती होईल तिला तयार, वर्षभराचा तुम्ही 5,000 रुपये खर्च धरून चाला तिला एका पाटी करता. पण ती जर चांगल्या क्वालिटीमध्ये तयार झाली तर तिचे पैसे किती भेटतील तुम्हाला. तिचे पैसेच मानण्यापेक्षा तिच्यापासून उत्पन्न किती भारी भेटेल. आपला जोर कशावर राहणार आहे, तिच्यापासून भेटणाऱ्या उत्पादनावर. तुम्ही अगोदर ते गणित समजून घ्या थोडंसं. गाई धंद्यात कसं लोक आजची कारवड उद्याची गाय म्हणतात ना, त्याचप्रमाणे आजची पाट उद्याची शेळीच आहे मित्रांनो. हे पहिलं लक्षात द्या तुम्ही थोडंसं. मला थोडंसं ते योग्य वाटत नाही की आपण पाट विकायची, त्याच्यावरची शेळी घ्यायची. मग त्याच्यापेक्षा तुम्ही बोकड विकून शेळी घ्या. त्याला जो मत नाही आहे. हा फक्त त्याच्यामध्ये काय होतं, थोडंसं उत्पन्न भेटायला सुरुवात होती शेळीपासून, जे लवकर आपण समजा विकलं पाट. पण जी क्वालिटी आपल्याला तयार करायची, आपण दुसऱ्याचीच क्वालिटी का वापरायची. आपण स्वतःची क्वालिटी तयार करू शकतो ना. आणि किती दिवस दुसऱ्याच्या क्वालिटीवर आपण हे करणार. स्वतःचा ब्रँड तयार करा मित्रांनो. होईल थोडा त्रास होतोच, पण एक स्वतःचं ब्रँड तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला काही मागे पुढे पाहण्याची गरज पडणार नाही मित्रांनो. आता माझ्याकडे किती 4 पाठी आहेत आत्ता. मग मला पण वाटतं की मला त्या विकावं आणि लगेच मोठी शेळी घ्यावं, पण ते होत नाही ना. आता 4 पाठीच्या पैशामध्ये शेळी भेटेल का, भेटेल, पण भेटणार नाही असं नाही. 4 शेळीच्या पैशामध्ये समजा 1 किंवा 2 शेळी येतील,
पण हेच उद्याच्याला माझ्या 4 शेळ्या आहेत ना, ह्या 4 शेळ्याचं मला उत्पन्न किती होणार आहे? एका टायमिंगचा समजा फर्स्ट टाईमला 4 करडं होतील, एक करडू जन्माला येईल तिच्यापासून पिल्लं. पण नंतरच्या वेळेस, आणि तेच मी त्याच्यासाठी ना मी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही थोडं. तुम्ही स्वतःचा ब्रँड तयार करण्याकडे थोडंसं लक्ष द्या. थोडासा त्रास होणारच आहे, आणि कष्ट केल्याशिवाय काही नाही साध्य होत. आणि मित्रांनो, प्लस काय होतं आहे ना, की नवीन जे शेळी पालक आहेत यूट्यूबवर ते पाहतात व्हिडिओ, जोश येतो त्यांच्या अंगामध्ये, आणि चुकीचे निर्णय घेऊन बसतात. ते एकाच टायमिंगला 20-25 शेळी घेऊन येणार, त्याच्यामध्ये त्यांचा लॉस होणार, अनुभव झिरो. मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला थोडंसं कमी ह्याच्यात सुरू करा. बरेचसे अनुभव आहेत. लोकांचे दिसत आहेत यूट्यूबला, कमेंटमध्ये कोणी सांगतं, पाहितले बरेचसे कमेंट येतात लोकांच्या व्हिडिओमध्ये, ते पाहण्यात येतं. त्याच्यामुळं मी असं म्हणाल की तुम्ही थोडंसं विचारपूर्वक कुठलीही गोष्ट केली पाहिजे. गडबड करून किंवा काही करून उपयोग होत नाही. आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेस माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगत राहतोय, आता माझ्याकडे मोठ्या 5 आहेत आणि बारक्या 8 आहेत पिल्ले सगळे. त्याच्यामधली एक पाट 6 महिन्याची आहे माझी, आणि बाकीचे 2-2.5 महिन्याचे आहेत. मला पण वाटतं की लगेच आपण अजून 2-4 शेळ्या, पण अनुभव नाही आहे अजून मला. आपण स्वतःला परफेक्ट केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणं ठीक नाही. मला जसं यांचा आजार वगैरे समजत जाईल, मी तसं अनुभव घेत जाईल. त्याच्यानंतर मी थोडंसं वाढवत जाईल, की लगेच कोणाचे व्हिडिओ पाहिजे. व्हिडिओ पाहून शेळी पालन करण्यासारखा व्यवसाय नाही मित्रांनो. जोशमध्ये येऊन तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ नका. थोडासा अनुभव घ्या. 2-3 असं शेळ्या 1-2-5-6 महिने तरी किमान सांभाळा त्या. त्याच्यानंतर लागलंच तर तुमच्याकडे पिल्लं तर होणारच आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला लागलंच वाटलंच आपण सांभाळू शकतो, त्यावेळेस तुम्ही मोठी उडी घ्या थोडीशी. नंतर 2 आणा, अजून 3 घ्या, अजून 6 महिन्याच्या नंतर 3 घ्या. असं घेत चला. एकाच टायमिंगला मोठा घास घेऊन जमत नाही मित्रांनो. याच्यात आपल्याकडून त्यांची तेवढी निगा झाली पाहिजे, त्यांना तेवढं आजारापासून दूर ठेवता आलं पाहिजे आपल्याला. गडबडीतले निर्णय आपले कधी पण धोकादायक असतात. विचारपूर्वक आणि थोडं शांततेत. चला तर मित्रांनो, थांबतो इथेच.